विश्वकर्मा समारोहाला 184 महामंडळाच्या एसटी बसेस सज्ज। पीएम विश्वकर्मा योजना 8 वर्धा येथे होत असलेल्या कार्यक्रमाला जाण्याकरिता हिंगणघाट परिसरातील लाभार्थी व त्याचबरोबर लाभार्थी यांना घेऊन जाण्याकरिता महामंडळाच्या एसटी बसेस सज्ज आहेत। दिनांक 20 सप्टेंबर 2024 ला स्वावलंबी ग्राउंड परिसरात होऊ घातलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पीएम विश्वकर्मा योजना 8 च्या समारोहाला जाण्याकरिता हिंगणघाट परिसरातील लाभार्थी व महामंडळाच्या बसेसचा ताफा सज्ज झाला होता। सदर योजनेत पुरुष व महिला लाभार्थी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 18 पगड जाती उदाहरणार्थ सुतार, लोहार, नावी, धोबी, सांभार इत्यादी जातींमधील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात श्री अग्निहोत्री सभागृह रामनगर वर्धा येथे आठवड्याभराचे प्रशिक्षण देण्यात आले होते। त्याचबरोबर त्यांना सदर योजनेचे ओळखपत्र वितरित करण्यात आले आहे। प्रशिक्षण कालावधीकरिता लाभार्थी नागरिकांना ₹6000 मानधन अदा करण्यात आले आहे, असे लाभार्थी यांनी सांगितले। तर सदर कार्यक्रमाला वर्धा येथे जाण्याकरिता हिंगणघाट बसस्थानकाच्या बाजूला नगर परिषद ग्राउंड येथे महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। समुद्रपूर परिसरकरिता 88 बसेस व हिंगणघाट शहरालगतच्या परिसराकरिता 96 बसेस अशा एकूण 184 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या, असे हिंगणघाट आगाराचे वाहतूक नियंत्रक मनोहर वाणी यांनी सांगितले। सदर परिसरात महामंडळाने पेंडाल टाकून बसेसचे उत्तम प्रकारे नियोजन करून सदर बसेस वर्धा येथील कार्यक्रमाला रवाना केल्यात। बसेसचे नियोजन करण्याकरिता सडमागे, उत्तम बेले, उघडे, अरपायरे यांनी मोलाचे योगदान दिले आहे। तसेच बस चालक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्टर हर्षाली बावणे, नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट। नमस्कार, आज आम्हाला इथे विश्वकर्मा योजनेसाठी बोलवलंय, वर्धेला जायचं आहे। तर याची माहिती अशी आहे की विश्वकर्मा योजना जे ज्यांचा उद्योगधंदा आहे, जे ट्रेनिंग शिवण क्लास, कोणी मिस्त्री काम, कोणी ब्युटी पार्लरचा क्लास असा करत आहे, त्यांच्यासाठी तिथे विश्वकर्मा योजनेसाठी तिथे बोलवलं आहे। त्याच्यासाठी आम्ही तिथे जाऊन राहिलो आहे। आता इथे कुठून केव्हा बस निघत आहे ते माहीत नाही, पण तिथे बोलवलं आहे, तिथे जायचं आहे ट्रेनिंगसाठी म्हणून बोलवलं आहे। तर तिथे जाणार आहे आम्ही। तिथे माझी ट्रेनिंग झाली आहे आणि मला तिथे सुतारकामाचे संपूर्ण शिक्षण दिलं आहे। लाकूड कटाई कशी करायची आणि लाकूड कसं कापायचं, कोणत्या मशीनना कोणती मशीन कापायचं, ड्रिल मशीननं कसं छिद्र मारायचं, हे संपूर्ण आम्हाला माहिती दिली आहे। तिथे 7 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं आहे, त्याबद्दल सगळ्या सुविधा आम्हाला तिथे शिकवली आहे। माझं नाव हरिभाऊ पुष्काजी मांडवकर, मी हिंगणघाट तहसीलमध्ये असतो। मी विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरला होता। त्या दरम्यान मला वडनेरीतून कॉल आला होता आणि तिथे ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलं मला। मी तिथे गेलो, माझं तिथे 7 दिवसाचं ट्रेनिंग झालं। 7 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये मला सगळ्या प्रकारचे जे काही नावी समाजामध्ये जे शिकवल्या जाते, कटिंग, दाढी, मसाज, जितक्या प्रकारचे काही इन्स्ट्रुमेंट वगैरे आम्हाला दाखवण्यात आले आणि त्या पद्धतीने आम्हाला तिथे शिकवण्यात आलं। ठीक आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.